दर्ग्यासंबंधी सुप्रीम कोर्टातल्या याचिकेची आपल्याला माहितीच नव्हती, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे। दर्गा ट्रस्टसोबत झालेल्या बैठकीतही याचिकेचा उल्लेख नव्हता असं कर्णिक म्हणालेत। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही कारवाई केल्याचं कर्णिक म्हणालेत। 1400 ते 1500 जणांचा जमाव आला आणि 50 ते 55 लोकांची त्यामध्ये ओळख पटली आहे असं देखील ते म्हणालेत। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून माथी भडकवली जात होती असे रिपोर्ट्स असल्याचं देखील ते म्हणाले। नाशिकचे पोलीस आयुक्त आपल्यासोबत आहेत। सर, कारवाई झाली, आपले कर्मचारी जखमी झालेले आहेत, आता 25 जणांना अटक केली, पुढे काय होणार आहे? काल गंभीर सेक्शन्सच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे या घटनेबाबतचा, म्हणजे रायटिंग असेल किंवा अटेम्प्ट टू मर्डर असेल, अशा प्रकारचे सेक्शन त्याला लागलेले आहेत। आम्ही स्पॉटवरच 15 आरोपी ताब्यात घेतलेले होते की जे तिकडे दंगा करत होते। त्याच्यानंतर आमचे जे अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी होते त्यांनी बरेचसे लोक ओळखलेले होते, त्यांची नावं या FIRमध्ये आलेली आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी अनेक लोक बाईक्स घेऊन आलेले होते आणि त्यांनी लाठीचार्ज जेव्हा पोलिसांनी केला तेव्हा ते सगळं पळून गेले, पण त्यांच्या बाईक्स त्या ठिकाणी राहिल्या। तर अशा बाईक्स आपण ताब्यात घेतलेल्या आहे आणि त्यांचाही पुढे आपण ते कोणाच्या बाईक्स आहेत, काय आहेत आणि त्या बाईक्सवर कोण आलं होतं हा तपास आपण करत आहे। सर, एकूण किती संशयित आरोपी याच्यामध्ये आहे, कितीचा जमाव आलेला होता? साधारण 1400 ते 1500चा जमाव या ठिकाणी जमलेला होता। त्याच्यामध्ये आपण ओळखलेले हे साधारण 50 ते 55 आरोपी आहेत, त्यांच्या आरोपीच्या नावामध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर काल जे आपण 15 लोक पकडले त्यांच्या इंट्रोगेशनमधून आपल्याला आणखीन काही नावं मिळालेली आहेत। काल जे आपण 10 लोक रात्री अटक केले त्यांची आज पोलीस कस्टडी घेण्यात येईल, त्यांचं परत इंट्रोगेशन करण्यात येईल आणि त्याच्यामधून अधिक नावं निष्पन्न करण्यात येतील। सर, दगडफेक झाली, अचानक हे दगड एवढे आले कुठून आणि हे काही पूर्वनियोजित असं तुम्हाला वाटतंय का? आता तपास कुठल्या दिशेने चालू आहे? मागील 2 ते 3 दिवसापासून आम्हाला इनपुट्स मिळत होते पोलिसला आणि अशा प्रकारे काही लोक मीटिंग्स घेऊन इन्स्टिगेट करत होते चुकीच्या पद्धतीने, जे सामान्य माणसाला त्यांची डोकी भडकवण्याची कामं काही लोक करत होते। त्या प्रकारे आम्ही बंदोबस्ताची आखणी केलेली होती। SRPFच्या आम्ही 3 कंपन्या मागून घेतलेल्या होत्या आणि आम्ही त्यामुळेच हा एक्स्ट्रा आणि स्ट्रॉंग बंदोबस्त डिप्लॉय केलेला होता। आम्ही एकदम स्विफ्ट ॲक्शनसाठी, म्हणजे कुठेही कधीही काही झालं तरी त्याला तात्काळ आमचा रिॲक्ट करण्यासाठी आम्ही त्यासाठी सज्ज होतो। अजूनही काही हल्लेखोर आहेत, त्यांची देखील धरपकड केली जाणार आहे। पोलिसांवर हल्ला केला त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो उपस्थित केला जातोय, सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती देण्यात आली असताना देखील कारवाई का झाली, तर पोलिसांना याबाबतची कुठलीही माहिती नव्हती असा खुलासा देखील पोलीस प्रशासन करत आहे। कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।